तिकडे कोपऱ्यातून लोक पडदा उघडून सभा बघतायत, इकडं पडदा हळूहळू मागे काढून इकडे पूर्ण पॅक झालाय, त्या दुकानांच्या समोर गर्दी आहे. मला जेवढं दिसतंय तेवढे लोकच लोक आहेत. तर ह्याला प्रचाराची सभा म्हणावी का याला विजयाची सभा म्हणावी? तुम्ही सांगा काय 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 तुम्ही सांगा लाडक्या बहिणींनो. आता मला सांगा कशाचा विजय आहे? कमळाच्या फुलाचा. एवढा जोश आणि एवढ्या संख्येने एवढे लोक इथे आलेले आहेत कारण ही भारतीय जनता पार्टीची ताकदवान भाजपचा कार्यकर्ता असलेली भूमी आहे. मला माहिती आहे मुंडे साहेबांनी राजकारणामध्ये जेव्हा जंग पछाडलं, भारतीय जनता पार्टी ही आणि हे त्याचं कमळ म्हणून जेव्हा रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली, स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं, हा पक्ष एवढा असा डोले जंग वाढवला, तेव्हा या मुक्ताई नगर मध्ये पण खंड समर्थक म्हणून खडसे साहेब त्यांना साथ देत होते ते दिवस. मला रक्षाने उल्लेख केला की हो राजकारणात बदल झालेला आहे, दिल्ली पासून गल्लीपर्यंत झालेला आहे, पण जेव्हा कार्यकर्त्यांची वेळ येते तेव्हा धावून जाणारा जो नेता असतो तोच खरा नेता असतो. आज मी रक्षाच्या पाठीवर शाबासकीची थाप देते. ज्याला रक्षाला 3 वेळा तुम्ही खासदार केलं, तिला मंत्री केलं आणि म्हणून आज ही निवडणूक लढण्याचं धारिष्ठ तिच्यामध्ये आहे आणि तुमच्यासाठी काम करण्याची तिची इच्छा आहे. हो मी म्हणले मी नेहमीच बाजू घेते. पहिल्यांदा मला आठवतं डॉक्टर फडकेंना माहित असेल 14च्या तिकिटाचा किस्सा, तेव्हा सुद्धा रक्षा खडसेचं तिकीट आहे गाजलेलं होतं. परत 19ला सुद्धा प्रीतम मुंडे रक्षा खडसे निवडून येणार नाही, निगेटिव्ह सर्वे. मी दसरा मेळाव्यात सांगितलं होतं हे बघा हे सगळे सर्वे, त्या दोघी मोठ्या मताने निवडून आल्या आणि रक्षा प्रीतम ताई माझ्यापेक्षा लहान आणि रक्षाला ते लहान बहीण मानते, म्हणजे रक्षा तर आमचं बाळ झालं इतके लहान आणि तिने फार लहान वयामध्ये तिच्यावर हा सगळा व्याप आहे आणि तिचे खंदे समर्थक तुम्ही सगळे त्या पाठीशी उभे आहात. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये महत्वाचा आहे.